असं म्हटलं आहे की प्रत्येक झाड आपापल्या स्वभावानुसार फळ देते. चांगले झाड वाईट फळ देऊ शकत नाही किंवा वाईट झाड चांगले फळ देऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काय आमच्यातील वाईट फळांना आम्ही दूर करू शकतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जगामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे स्वभाव आम्हाला दिसून येतात. एक म्हणजे चांगला स्वभाव आणि दुसरा म्हणजे वाईट. चांगल्या स्वभावाची लोक चांगली कृत्ये करणारे असतात, तर वाईट स्वभावाची लोक सातत्याने वाईटच करीत असतात. परमेश्वर चांगला आहे आणि म्हणूनच पवित्र शास्त्र बायबल सांगते की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. देवाला वाईट आवडत नाही आणि वाईट करणाऱ्याला तो शिक्षा किंवा शासन करणार आहे. आजच्या अध्ययनात आपण वाईट करणारी स्त्री अथल्या हिचा नाश कसा झाला हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही राजाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 10 आणि 11 अध्यायांचे अध्ययन करणार आहोत. परमेश्वराचं वचन गलतीकरासपत्र 6 अध्याय आणि 7 वचनात सांगते, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. या वचनाची सत्यता इजबेलीच्या जीवनावरून आम्हाला पटते. यानंतरच्या भागातही म्हणजे 10व्या अध्यायात येहूच्या खुनी हाताद्वारे आहाबाच्या घराण्याला मिळालेल्या शासनाचा वृत्तांत देण्यात आलेला आहे. 10वा अध्याय पहिली 3 वचने सांगतात, आहाबाचे 70 पुत्र पौत्र शोम्रोनात राहत असत. येहूने इस्रायल येथील वडील जनांपैकी जे अधिकारी होते त्यास आणि आहाबाच्या पुत्रांची निगा करणे ज्याकडे होते त्यास पत्रे लिहून शोम्रोनास पाठविली. त्यात असे म्हटले होते, तुमच्या धन्याचे पुत्रपौत्र तुम्हामध्ये राहत आहेत. तुमच्या स्वाधीन रथ, घोडे, तटबंदी, नगर व हत्यारेही आहेत. तर हे पत्र तुम्हास पोहोचताच तुमच्या धन्याच्या पुत्रांपैकी जो उत्तम व योग्य असेल त्यास निवडून त्याच्या बापाच्या गादीवर बसवा आणि तुमच्या धन्याच्या कुळासाठी युद्ध करा. येहूने आहाबाच्या मुलांना युद्ध करून इस्रायलची राजगादी मिळविण्याचे आव्हान दिले, पण त्या 70 मुलांपैकी एकातही येहूला शह देण्याची इच्छा किंवा ताकद नव्हती. मग इस्रायलाच्या वडिलांनी स्वतःचा प्राण वाचवण्याकरिता येहूशी निष्ठा दाखवली आणि ती दर्शविण्यासाठी, तिचे प्रमाण देण्यासाठी आहाबाच्या 70 मुलांना त्यांनी ठार केले. श्रोत्यानो, 11वं वचन पुढे आम्हाला सांगतं. 10वा अध्याय 11वं वचन, इस्रायल येथे आहाबाच्या घराण्यातील जे लोक उरले होते ते सर्व, त्याचे सर्व थोर पुरुष, जिवलग मित्र व याजक हे येहूने वधिले. त्यातला एकही शेष राहू दिला नाही. त्यानंतर आम्हाला वाचायला मिळतं श्रोत्यानो 12 ते 14 वचनांमध्ये, मग तो उठून शोम्रोनात जावयास निघाला. मार्गात येहू मेंढपाळाच्या लोकर कातरण्याच्या वाड्यानजीक आला असता यहुदाचा राजा अहज्या याचे भाऊ त्यास भेटले. तेव्हा त्याने विचारले, तुम्ही कोण? त्यांनी सांगितले, आम्ही अहज्याचे भाऊबंद आहो. आम्ही राजपुत्रांच्या व राजमातेच्या पुत्रांच्या समाचारास चाललो आहे. तेव्हा त्याने सांगितले, यास जिवंत पकडा. त्यांनी त्यास जिवंत पकडिले. त्या 40 पुरुषास त्या मेंढरे कातरण्याच्या जागेजवळील हौदानजीक जीवे मारण्यात आले. त्याने त्यातला एकही जिवंत ठेविला नाही. आहाबाच्या घराण्याची वाट लावल्यानंतर शोम्रोनात राजस्थानावर आरूढ होण्यासाठी येहू निघाला होता. रस्त्यामध्ये त्याला राजा अहज्या याचे 40 भाऊ भेटले. त्याने त्या सर्वांना ठार केले. तरीही त्यातील एक जण वाचला. तो शौलाच्या घराण्याचा वारस होता.
त्यानंतर आम्हाला 15वं वचन सांगतं, तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीस येताना त्यास आढळला. त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्यास म्हटले, तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय? यहोनादाब म्हणाला, आहे. मग तो म्हणाला, असे असेल तर मला तुझा हात दे. त्याने त्यास हात दिला आणि आपल्या रथावर घेतले. येहू अजून शोम्रोनात पोहोचला नव्हता, तर त्याला यहोनादाब हा रेखाबीचा मुलगा भेटला. या यहोनादाबाचा उल्लेख आम्हाला इर्मयाच्या पुस्तकात आढळतो. तो इर्मयात उल्लेखलेल्या रेखाबी गटाचा संस्थापक होता. तो निशंकपणे प्रभावी व्यक्तिमत्वाचा माणूस होता आणि त्याला येहूचे आहावाविरुद्धचे धोरण पसंत होते आणि येहूला पाठिंबा देण्याकरिता तो तयार झाला. श्रोत्यानो, येहूचा कपटी स्वभाव आम्हाला पदोपदी आढळतो. त्याने कपटाने आहाबाच्या 70 मुलांना आणि नंतर आहाजच्या 40 भावांना मारले. आता त्याच कपटीपणाने त्याने बालाच्या भविष्यवाद्यांचा निकाल लावला. 18 आणि 19 वचने पुढे सांगतात, नंतर येहूने सर्व लोकांस जमा करून सांगितले, आहाबाने बाल मूर्तीची सेवा थोडी केली, येहू सेवा फार करणार. तर आता बाल मूर्तींचे सर्व संदेष्टे, सर्व उपासक आणि सर्व याजक याज मजकडे बोलावून आणा. त्यातला कोणीही मागे राहू देऊ नका. बाला प्रित्यर्थ मला महायज्ञ करावयाचा आहे. जो कोणी मागे राहील त्यास देहांत शिक्षा होईल. बाल मूर्तीच्या सर्व उपासकांचा संहार करावा म्हणून येहूने ही कपट युक्ती योजिली. श्रोत्यानो, त्याने हा खोटा जाहीरनामा काढला की बाल दैवताला तो अर्पण करणार आहे. याद्वारे तो बालाच्या सर्व भविष्यवाद्यांना एकत्र आणणार होता आणि नंतर त्यांची वाट लावणार होता. पुढे आम्हाला 29वं वचन पहा काय सांगतं. तथापि नबाट पुत्र यराबाम याने इस्रायल लोकांस ज्या पापकर्माच्या योगाने पाप करावयास लाविले, ती पापकर्मे अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे यांचा नाद येहूने सोडिला नाही. यराबामाने प्रस्थापित केलेल्या वासरांच्या पूजेकडे येहू वळला. त्याने बालाचीही उपासना केली नाही व सिदोनी लोकांच्या देवांचीही उपासना केली नाही, परंतु मिसर देशातून आलेल्या वासरांची पूजा मात्र त्याने चालू ठेवली. श्रोत्यानो, येहू प्रभुदेवाकडे वळला नाही, पण त्याने प्रभुदेवासाठी ईर्ष्या बाळगली, म्हणून देवाने त्याला भौतिक आशीर्वाद दिले. त्याने त्याच्या 4 पिढ्यांसाठी इस्रायलची राजगादी राखून ठेवली. जरी तो क्रूर माणूस होता तरी त्याच्या संतापाचा उपयोग देवाने आपल्या गौरवासाठी करून घेतला. 30वं वचन, परमेश्वर येहूस म्हणाला, माझ्या दृष्टीने जे बरे ते तू केले आहे. माझ्या मनोदयाप्रमाणे तू अहाबाच्या घराण्याचे केले आहे, म्हणून तुझ्या 4थ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्रायलाच्या गादीवर बसतील. श्रोत्यानो, आमच्या समाजामध्ये आम्हाला अशा प्रकारचे अनेक तरुण आणि प्रौढ लोक आढळतात. ते नियमितपणे मंदिरात उपासनेसाठी जात नसतील, रविवारी दारू पिऊन तर होत असतील, समाजात पुष्कळ मारामारी करीत फिरतील, परंतु जेव्हा समाजाच्या अस्मितेचा, अभिमानाचा प्रश्न निघतो, त्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा हे लोक चवताळून उठतात. आपल्या समाजासाठी वाटेल ते करायची त्यांची तयारी असते व समाजाच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या लोकांशी 2 हात करण्याकरिता ते अगदी तयार असतात. त्याप्रमाणे ते वेळप्रसंगी वागतातही. परंतु ज्याच्या नावाने विश्वासणाऱ्यांचा समाज अस्तित्वात आला, त्या येशू ख्रिस्तापासून मात्र ते 4 हात दूर राहतात आणि अशा प्रकारचं जीवन परमेश्वराला ग्रहणयोग्य नाही. परमेश्वर अशा प्रकारच्या जीवनाला स्वीकारत नाही जोपर्यंत येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्रत्येक व्यक्ती त्याच्याजवळ येत नाही. 32वं वचन, त्या काळी परमेश्वर इस्रायलाची छाटाछाट करू लागला. हजायलाने इस्रायलाच्या साऱ्या मुलखात त्यास मार दिला. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की इस्रायलचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला व शेवटी इस्रायल राष्ट्र अशुरांच्या बंदिवासात गेले. 10व्या अध्यायाचा शेवट येहूच्या मृत्यूच्या वृत्तांताने होतो. त्याने इस्रायलावर 28 वर्षे राज्य केले. आता आम्ही 11व्या अध्यायाकडे वळत आहोत. यहूदाचा राजा योवाश याच्याविषयी व त्याच्या कारकिर्दीविषयी माहिती करून आम्ही घेणार आहोत. कुमार वयातच राजा झालेल्या योवाश राजाविषयी आम्ही अभ्यास करणार आहोत. श्रोत्यानो, आहाब व इजबेल यांच्याविषयीची प्रकरणे अगदी घृणास्पद आहेत व त्यांच्या मृत्यूमुळे कदाचित आपणाला असे वाटले असेल
की एकदाचे हे दुष्ट जोडपे नष्ट झाले. परंतु नाही श्रोत्यानो, त्यांनी दुष्टपणाचे जे बीज आपल्या कन्येद्वारे पेरून ठेवले होते त्याचेही अमाप पीक आले होते. येहूने उत्तरेकडील इस्रायलच्या राजाचे आहाबाचे संपूर्ण घराणे जरी नष्ट केले होते, तरी दक्षिणेकडच्या राज्यात यहुदाच्या राज्यात आहाब व इजबेल यांची मुलगी अथल्या अजूनही जिवंत होती. आपणाला आठवतच असेल की ती राजमाता होती आणि अर्थातच ती आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालली. त्या दोघांपेक्षाही ती अधिक नीच होती. तिने काय नीच कृत्य केलीत ते आपण आता पाहूया. 11 अध्याय 1 वचन सांगतं, अहजाची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले, तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला. जोपर्यंत श्रोत्यानो अहजा जिवंत होता तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याची आई अथल्या हिनेच यहुदावर राज्य केले, कारण तिने आपल्या मुलाला अहजाला आपल्या मुठीत ठेवले. ती जवळजवळ इजबेलेचीच प्रतिमा होती. आता अहजाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा म्हणजे अथल्याचा नातू राजासनावर येणार हे निश्चित होते. आणि हेच नेमके अथल्याला नको होते, कारण इतके वर्षे उपभोगलेली सत्ता व अधिकार तिला सोडून द्यावी लागली असती व त्या नातवावर आपला ताबा राहणार नाही अशी ही भीती तिला वाटत होते. आणि या भीतीपोटी तिने एक अत्यंत घृणास्पद कृत्य केले. तिने दाविदाचे संपूर्ण घराणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दाविदाच्या घराण्यातले जितके लोक जिवंत होते तितक्यांना तिने ठार केले. श्रोत्यांनो, आपणाला माहीत आहे का की प्रत्येक झाड आपापल्या स्वभावानुसार फळ देते. काटेरी झाडाला सुमधुर द्राक्षे लागल्याचे किंवा द्राक्षवेलीला विषारी फळे आल्याचे आपण कधी ऐकले आहे काय? आहाब व इजबेल या दुष्ट जोडप्याला सुस्वभावी पुत्र किंवा कन्या होईल हे कसे शक्य आहे? ते मूर्तीपूजक होते, नीच होते, रक्तपिपासू व क्रूर होते. त्यांच्याच कुळात जन्मलेली, घरात जन्मलेली अथल्या त्यांच्यापेक्षा अगदी वेगळी कशी असू शकेल? तिने आपल्या आईवडिलांचा वारसा अचूकपणे चालवला व निरपराध लोकांची निघृण हत्या केली. जुन्या करारामध्ये वेळोवेळी सांगण्यात आले आहे की दाविदाच्या कुळात प्रभू येशूचा जन्म होणार आहे. श्रोत्यांनो, देवाचे मानवरूप धारण करून मानवाला तारण्यासाठी पृथ्वीवर येणे ही फार महत्त्वाची घटना आहे. आम्ही कितीही व्रत वैकल्य केली, कितीही उपवास आणि तपश्चर्या केले, वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना वाऱ्या केल्या, पुष्कळ पुण्यकर्मे केली, तरी आमच्या अपराधांचे दाग आमच्या अंतःकरणातून पुसून टाकले जात नाहीत. आम्हाला आमच्या पापी स्वभावातून सुटका मिळत नाही. आम्हाला मृत्यूनंतर आमचे काय होईल या प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाही. पुण्यकर्म केल्याने आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल याची आम्हाला खात्री वाटत नाही. फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे मानवरूप धारण करून पृथ्वीवर आलेला येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणे. परमेश्वराच्या मानवावरच्या प्रीतीला अंत नाही. तिची खोली, रुंदी, उंची आम्ही कुठल्याही साधनाने मोजू शकत नाही. ती देवाची आमच्यावरची अप्रतिम प्रीती ख्रिस्त येशूच्याद्वारे आमच्यासाठी प्रकट झाली. या ख्रिस्त येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूमुळे, त्याच्या 3ऱ्या दिवशी मरणातून उठल्याने मानवाला पापमुक्ती, मृत्यूपासून सुटका, सैतानापासून सुटका मिळते. म्हणून श्रोत्यानो, या प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या कुळाद्वारे या जगात येण्याचा देवाचा संकल्प होता, त्याच कुळाला नष्ट करण्याचा सैतानाने चंग बांधला होता. अथल्याने या ठिकाणी दाविदाच्या सर्व वंशजांना ठार केले व अशा प्रकारे तिच्याद्वारे सैतानाने प्रभू येशूच्या या जगात येण्याचा संकल्प रद्द करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जुन्या कराराचे अध्ययन करताना अनेकदा पाहतो की यहुद्यांचा समूळ नाश करण्याचा सैतानाने बऱ्याचदा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला देवाने मोशेला फारोच्या भयंकर योजनेपासून वाचवले. फारोने सर्व यहुद्यांच्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक पुरुष संतानाला ठार करण्याचा आदेश दिला होता. परंतु परमेश्वराने मोशेला मोठ्या चमत्कारिक रीतीने त्या संकटातून वाचवले, त्याला सुरक्षित ठेवले व यहुदी लोकांना मिस्राच्या दास्यातून बाहेर काढण्यासाठी मोशेचा त्याने उपयोग करून घेतला. त्यावेळेलाही सैतानाचा यहुदी लोकांना नष्ट करण्याचा बेत पूर्णपणे फसला. त्यानंतर एस्तेर राणीच्या पुस्तकात आम्ही पाहतो की यहुद्यांचा द्वेष करणाऱ्या हामानानेही यहुद्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसे होण्याऐवजी यहुदी पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ झाले. तेथेही श्रोत्यानो, सैतान अयशस्वी ठरला. या सर्व ठिकाणी
सैतानाची इच्छा अशी होती की प्रभू येशू ज्या घराण्यात जन्माला येणार त्या घराण्याचा नाश व्हावा. त्याने तसे प्रयत्नही केले, परंतु त्याचे प्रयत्न सर्वस्वी अयशस्वी ठरले. दाविदाचे घराणे परमेश्वराने राखले. प्रभू येशू त्याच घराण्यामध्ये जन्मला व देवाच्या संकल्पाप्रमाणे त्याने मानवाच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. त्या बदल्यात मानवाला त्याने सार्वकालिक जीवन आणि पाप क्षमा दिली. ह्या राणीला वाटले की तिने संपूर्ण घराण्याला नष्ट केले, परंतु तिच्या हातून दाविदाचा एक वंश सुटला होता. दुसरं आणि तिसरं वचन सांगतं, तरी योराम राजाची कन्या व अहजाची बहीण यहोशेबा हिने अहजाचा पुत्र योवाश यास त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि त्यास व त्याच्या दाईस बिछाने ठेवण्याच्या कोठडीत छपून ठेविले. अथलेच्या दृष्टी आड त्यास केल्यामुळे त्याचा वध झाला नाही. यावर परमेश्वराच्या मंदिरात त्याला 6 वर्षे तिच्याजवळ लपून ठेविले होते. इकडे अथल्येने देशावर राज्य केले. श्रोत्यानो, आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर तीच राज्य करीत होती. तिला तेच हवे होते, परंतु या सर्व काळात तिच्या नकळत दाविदाचा वंश योवाश हा वाढत होता. 4 वचन सांगतं, 7व्या वर्षी यहोयादाने हुजरे आणि गार्दी यांच्यातल्या शतपतीस बोलाव पाठविले. त्यास परमेश्वराच्या मंदिरात आणून त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्याकडून आणभाग करून त्यास तो राजपुत्र दाखविला. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वर ह्या स्थितीत कार्य करीत आहे आणि परमेश्वर आपली योजना पूर्णत्वास नेत आहे. 5 ते 7 वचने सांगतात, त्याने त्यास सांगितले, तुम्हास करावयाचे ते हे, जे तुम्ही शब्दात दिवशी येत असता त्या तुम्हातल्या 1/3 लोकांनी राजमंदिरावर पहारा ठेवावा, 1/3 लोकांनी सूर वेशीवर पहारा ठेवावा आणि बाकीच्या 1/3 लोकांनी पहारे वाल्यांच्या मागे वेशीत राहावे. या प्रकारे तुम्ही मंदिराचा बंदोबस्त ठेवून नाकेबंदी करा. शब्दात दिवशी तुमच्या ज्या 2 तुकड्या कामावरून जात असतात त्यांनी राजाभोवती राहून परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करावे. श्रोत्यानो, प्रत्येक माणसाने हातात शस्त्र घेऊन राजाच्या भोवती संरक्षणाचे कुंपण करायचे होते. या छोट्या राजाचे अथल्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना जास्तच काळजी घ्यायला हवी होती. तो जरी तिचा नातू असला तरी त्याला ठार करायला तिने अजिबात मागे पुढे पाहिले नसते. 11 आणि 12 वचने आम्हाला पुढे सांगतात, ते पहारेवाले हाती हत्यारे घेऊन मंदिराच्या दक्षिण कोपऱ्यापासून उत्तर कोपऱ्यापर्यंत वेदीच्या व मंदिराच्या जवळ राजा सभोवार उभे राहिले. मग त्याने राजकुमारास बाहेर आणले, त्याच्या शिरी मुकुट ठेवून त्याच्या हाती आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास अभिषेक करून राजा केले व टाळ्यांचा गजर करून म्हटले, राजा चिराई हो. श्रोत्यानो, हा दिवस दक्षिणेकडच्या राज्यातल्या लोकांसाठी दाविदाच्या घराण्यातल्या वंशाला राज्याभिषेक करण्याचा मोठ्या आनंदाचा दिवस होता. पुढे 13वं वचन पहा काय सांगतं, पहारेकऱ्यांचा व लोकांचा गलबला ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्याकडे आली. अर्थातच या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी अथल्याला आमंत्रण देण्यात आले नव्हते. मंदिराच्या वरच्या भागाला असलेल्या सिनाय डोंगरावर असलेल्या दाविदाच्या राजवाड्यात त्यावेळेस ती होती. जेव्हा मंदिराच्या भागात तिने गडबड ऐकली तेव्हा ती बाहेर आली. 14वं वचन पहा, ती पाहते तो वहिवाटीप्रमाणे राजा उच्चस्थानी उभा आहे. त्याच्यापाशी सरदार व कर्णे वाजविणारे उभे आहेत व सर्व लोक आनंद करून कर्णे वाजवित आहेत असे तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा अथल्या आपली वस्त्रे फाडून फितुरी रे फितुरी असे ओरडली. श्रोत्यानो, अथल्याची राजद्रोहाची अशीच कल्पना होती. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तसाच हा प्रकार आहे. तिने स्वतः राजद्रोह केलेला होता. तिने स्वतः दाविदाच्या घराण्याचा वंश नष्ट करायचा प्रयत्न केला होता आणि आता तीच फितुरी फितुरी म्हणून ओरडत होती. 15 आणि 16 वचने सांगतात, मग यहोयादा याजकाने सेनेवर असलेल्या शतपतीस आज्ञा केली की तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा. तिच्या मागून जो जाईल त्याचा वध करा. परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये म्हणून याजकाने असे सांगितले. तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली व राजमंदिराकडे घोडे ज्या वाटेने येत असत त्या वाटेने ती बाहेर गेली. मग तेथे तिला जीवे मारिले. अथल्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आता पळून जाण्यासाठी तिला कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. कोठे लपण्यासाठी जागा नव्हती. लोकांनी तिला जीवे मारले. त्यांनी तिची विल्हेवाट लावली. मला वाटतं श्रोत्यानो, त्यांचे हे कृत्य अगदी योग्य होते. अथल्याची पदच्युती व तिचा मृत्यू
यामुळे दक्षिण राज्यावर असलेला दुष्टाईचा काळा ढग नष्ट झाला, दिसेनासा झाला. नवीन राजा जरी राजासनावर आला असला तरी तो लहान होता आणि त्याला राज्य करण्यासाठी सल्लागारांची गरज होती. त्या सल्लागारांपैकी यहोयादा हा एक होता. त्यानेच योवाशाला राजगादी मिळविण्यासाठी व अथल्याला नष्ट करण्यासाठी हालचाल केली. 17वं वचन पुढे सांगतं, यानंतर राजा व प्रजा यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्याचकडून परमेश्वराशी करार करविला. तसाच त्याने राजा व प्रजा यांच्यामध्येही करार करविला. देवाकडे परत येण्याची ही सुरुवात होती. यहोयादाने यहोवाच्या उपासनेविषयीच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्या काळात बालाची उपासना प्रचलित होती आणि ती यहुदामध्येही शिरलेली होती. बहुतेक लोक एकाच वेळेस बाल व प्रभुदेव या दोघांचीही उपासना करीत असत. श्रोत्यानो, आजही हीच गोष्ट आम्हाला आढळते. अनेक लोक 2 नावेवर पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु परमेश्वर अशा गोष्टींच्याद्वारे संतुष्ट होत नाही. आता 18वं वचन पहा काय सांगतं. तेव्हा देशातील सर्व लोकांनी बाल दैवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकले व त्याच्या वेद्या व मूर्ती यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान याचा वेद्यांसमोर वध केला. मग याजकाने परमेश्वराच्या मंदिराचे कामदार नेमिले. श्रोत्यानो, ही एका मोठ्या आध्यात्मिक संजीवनाची सुरुवात होती. 19 ते 21 वचने सांगतात, आणि शतपती, हुजरे, गार्दी व देशातली सर्व लोक यास बरोबर घेऊन राजास परमेश्वराच्या मंदिरातून उतरून खाली नेले आणि गार्द्यांच्या वेशीच्या द्वाराने त्याला राजमंदिरात पोहोचविले. तेव्हा राजा राजासनावर विराजमान झाला. अथलेस राजमंदिरापाशी तरवारीने वधिले. तेव्हा सर्व लोक आनंदित झाले व नगर शांत झाले. यहोवाश राज्य करू लागला तेव्हा तो 7 वर्षांचा होता. श्रोत्यानो, खरोखर ज्याच्या घराण्यात तारणारा जन्मनार होता व जो एक महान राजा होऊन गेला होता, त्या दाविदाच्या वंशजाला राजगादीवर आणले जाण्याचा हा अत्यंत आनंदाचा दिवस होता. आणि त्या दिवसात त्या दुष्ट परकीय राजगादी बळकवणाऱ्या राणीची व तिच्या बालाची देशातून हकालपट्टी करण्यात आली होती. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की परमेश्वर आपली योजना कशा प्रकारे पूर्णत्वास नेत आहे. मला खात्री आहे की परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आपण पाहिले की वाईट करणाऱ्याला देव शासन करतो. याचा परिणाम असा झाला की इस्रायलांचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला आणि इस्रायल राष्ट्र अश्शूरांच्या बंदिवासात गेले. परंतु देव चांगल्या लोकांच्या पाठीशी असतो. तो त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटातून बाहेर काढतो आणि म्हणूनच दाविदाच्या घराण्याचा नाश होत असतानाही पूर्णपणे ते घराणे नष्ट झाले नाही. प्रियानो, आम्हा सर्वांसाठी देवाच्या योजना चांगल्या आहेत. फक्त आम्हाला हाच विचार करायचा आहे की काय माझे फळ चांगले आहे, काय मी देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभू परमेश्वर देवप्पा, तू आम्हाला चांगला स्वभाव आणि वाईट स्वभाव याविषयी बाप्पा शिकवलेला आहे. आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो असताना आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. प्रभू, जे आमच्यामध्ये जर काही वाईट असेल तर ते सर्व तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने तो आमच्यामधून काढून टाक. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं आहोत आणि म्हणून प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आम्ही योग्य कृती करणारे तुझी लेकरं बनावीत, यासाठी बापा आमची प्रार्थना आहे. होय बापा, तू चांगला आहेस आणि तुला चांगलंच आवडतं आणि म्हणून परमेश्वर आम्ही तुझे लेकरं या नात्याने आमच्याही जीवनामध्ये चांगल्या गोष्टी दिसून येऊ देत, आमच्या हातून चांगल्या कृती घडू देत. आमची विनंती, प्रार्थना तुझ्या चरणापाशी आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.